नमस्कार मंडळी, मी किरण मापारी तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा सफर विथ किरण या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. तर मंडळी ना, आज आपण आहे ना कुठे हॉटेलमध्ये नाही आहे, तर आज आपण आपल्या घरामध्ये आणि आज आपल्या घरामध्ये ना एकदम भन्नाट भाजी बनवणार आहे. काय माहिती आहे ती भाजी? ती भाजी म्हणजे अंडा करी, ती पण आहे ना लाल मसाल्यामध्ये. तर आज आहे ना आपल्या मस्तपैकी आपल्यासाठी ना अंडा करी बनवत आहे. तर बघूया ही अंडा करीची रेसिपी आहे तरी कशी, आणि तुम्हाला जर नक्की आवडली ना तर कमेंट बॉक्समध्ये सांगा मला ही अंडा करी कशी झाली. तर मग चालायचं काय? हो, कुठं? अंडा करी करायला. फिरायला नाही, अंडा करी करायचं. तर चला, पण म्हणते अंडा करी करायला जायचंय. तर चला पटकन आहे ना अंडा करी कशी बनते ना आपल्या घरची आज ती बघूया. आणि त्याबरोबर कोणता लावलाय? 1008 राईस. 1008 राईस म्हणजे भात, तो पण सफेद भात. तर चला, आणि त्यावर अजून चपाती. चपाती. ओके, गव्हाची चपाती. तर चला, होऊन जाऊ द्या अंडा करी. तर आहे ना मंडळी, अंडा करी करण्याच्या आधी ना त्याची काय प्रोसेस आहे ते आपण बघूया. म्हणजे आज आपण आहे ना अंडा करी कोणत्या याची करणार आहे? लाल का काळा मसाला? लाल. लाल लाल रश्श्यामध्ये करणार आहे. मस्तपैकी ना त्याच्यासाठी काय सामग्री लागते ना ती एकदा बघून घेऊया. पण सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस म्हणजे काय माहिती का? अंडे कसे उकडायचे. तर अंडे आपण काय करतो माहिती का? पातेलं घेतो, त्या पातेल्यात पाणी टाकतो आणि त्यामध्ये अंडे उकडतो. तर आपण कसे उकडायचे? चलो दिखाते अंडे कैसे उकडते. चलो, मस्तपैकी एक मग अंडे झाकण पाणी टाकायचं, मस्तपैकी कुकर लावून घ्यायचा. मंडळी, कुकरवरती अंडे लावले आणि एक शिट्टी झाली का लगेच गॅस बंद करायचा. आणि तुम्ही बघा अंडे कसे एकदम मस्त एक एक नंबर असे भारी उकडून निघतील मस्तपैकी ना. किती कांदे लागणार आपल्याला? 2 कांदे, 2 टमाटे मस्तपैकी ना चिरून घ्यायचे. आता आमच्या मस्तपैकी टमाटे कांदे चिरताय. आणि त्यानंतर ना त्याची आपल्याला कडू आली वाटतं, थोडीशी नाही, थोडी जरा जास्त झाली, डोळे झाकू राहिली. पण काही अडचण नाही, अंडा करी खायची, ती पण लाल मसाल्याची खायची. मग थोडी टेस्ट घ्यावाच लागेल ना. आरामात कोण आणून देणार आपल्याला? कष्ट घेतल्याशिवाय काही भेटत नाही आजकालच्या जगात. तर हे खायसाठी तर लईच कष्ट घ्यावं लागायचं. आणि माझ्या जिभेला ना जरा लईच काय 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 खातो मी, अंडा करी खाय, हे खाय, ते खाय. त्यामुळे ना जरा जास्तच कष्ट आहे आमच्या सौंडला. म्हणजे खायबद्दल ना तसं काही विचार नाही करायचा ना. तर चला, आता मस्तपैकी कांदा, टमाटर हे मस्तपैकी आता आमच्या फिरत आहे. आणि त्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघू. अद्रक, लसूण यांची पेस्ट करायची आपल्याला. त्यामुळे लसणाच्या आपल्याला पाहिजे तशा चवीनुसार पाकळ्या अद्रक घ्यायचं, मिक्सरच्या भांड्यात टाकायचे. आणि त्यात लसूण थोडा जास्त वापरला तर त्याला अतिशय सुंदर टेस्ट येते मंडळी. तुम्ही बघू शकता, इकडे कांदा घेतला, इकडे अद्रक लसूण यांची पेस्ट तयार करून घेतली. आणि इकडे ना टोमॅटो चिरून आणि ते मिक्सरमध्ये ना बारीक दळून घेतलं, म्हणजे त्याची पण पेस्ट करून घेतली. आणि आता आपण पुढची प्रोसेस बघूया. तर आता आहे मंडळी, तुम्ही बघू शकता सौनी पेस्ट वगैरे सर्व तयार केली, कढई गॅसवरती ठेवली. आणि थोडीशी अजून पण आहे ना कडू आहे डोळ्याला, तर काय अडचण नाही. कडू नंतर थोडं तिखट पण खायचं आहे ना, त्यामुळे ती कडू हे करून ठेवावं लागेल, थोडीशी दाबून ठेवावं लागेल. आता मस्तपैकी ना कढई ठेवली, कढईमध्ये ना 2 उबळे तेल टाकले. आणि आता आपण आहे ना मसाल्याची प्रोसेस बघू. 2 उबळे तेल टाकले, जिरे, मोहरी हे टाकले. आणि त्यात ना आता अद्रक लसूण पेस्ट टाकायची मस्तपैकी. थोडीशी मस्तपैकी ते टाकलं का थोडं खालून घ्यायचं, कारण काय माहिती का ते त्यात सर्व मिक्स होऊन जातं. त्यामुळे ना कांदा करेल ना टेस्ट एकदम मस्त येते. त्यानंतर कांदा टाकायचा त्यात. आणि कांदा टाकल्यानंतर ना मंडळी, जी आपली टोमॅटोची पेस्ट आहे ना ती लगेच नाही टाकायची, तिला थोडा वेळ असतो. पहिलं कांदा आणि त्यानंतर लसूण आणि अद्रक यांची पेस्ट, जिरे आणि ते जे आहे ना सर्व त्यांना मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं. थोडं ब्राउनिश कलर, लिटल बिट असं ब्राउनिश कलर ना कांद्याला आला का त्यानंतर ना त्यामध्ये ना ही टोमॅटोची पेस्ट टाकायची असते. तुम्ही बघू शकता मस्तपैकी एकदम भन्नाट कलर या कांद्याला आलाय. आणि टेस्ट मला म्हणजे त्याचा जो सुगंध आहे ना नाकामध्ये ना एकदम दरवळतोय, अतिशय बेस्ट एकदम मस्तपैकी ना. कांदा असा ब्राऊन झाला आहे. आणि त्यामध्ये ना आता ही टमाट्याची पेस्ट आपण जी मिक्सरमध्ये ना हे करून घेतो ना त्याची फ्राय, म्हणजे फ्राय नाही म्हणताना आपण बारीक करून घेतली ना ती पेस्ट ना त्यात टाकायची. मस्तपैकी ना त्यांचं मिश्रण होऊन जायचं मंडळी. एकदम धमाकेदार मिश्रण केलं ना त्यानंतर त्याला टेस्ट ना मस्तपैकी एकदम झणझणीत येते. तुम्ही बघू शकता बाजूने कसं एकदम तरी आली त्याला.
आणि ही टेस्ट जेवढी याच्यात आपण चांगली बनवू ना तेवढी ना अंडा करीला टेस्ट येणार मंडळी. त्यामुळे ना वेळेस बनवताना मागं पुढं पाहायचं नाही मंडळी. मस्तपैकी ना अंडे उकडले तुम्ही बघू शकता. एक जास्तीत जास्त 2 शिट्टीमध्ये ना अंडे बघू शकता तुम्ही कसे मस्तपैकी ना उकडले. आणि म्हणजे काहीच नाही, नॉर्मल आहे ना. एक या साईडचं अंडं थोडंसं इकडे नॉर्मल फुटलंय, पण काही अडचण नाही. पण एकदम मस्त अंडे उकडले. आणि इकडच्या साईडने बघू शकता इकडं या जे आपण मसाला तयार करतो ना त्याला थोडा लिटल बिट ब्राउनिश कलर आता आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यामध्ये ना आता आपल्याला आणखी थोडे मसाले वगैरे टाकायचे. बघू आपण काय काय टाकायचे त्याला. यावरती ना मस्तपैकी थोडीशी लाल तिखट टाकायची. इकडे बघू शकता तुम्ही लाल तिखट टाकताय मस्तपैकी. आणि त्यावरती ना थोडंसं मीठ टाकायचं. तर याची पुढे प्रोसेस मंडळी मस्तपैकी ना हे आपल्याला ना इकडं तुम्ही बघू शकता इकडच्या साईडने आणखी कढई ठेवली ना यात हे ना अंडे फ्राय करून घ्यायचे आपल्याला. का माहिती का, त्यानंतर ते ना आपण जी आता ग्रेव्ही बनवतोय इकडे तुम्ही बघू शकता ग्रेव्ही बनवतोय मसाला बनवतोय ना त्या ग्रेव्हीमध्ये हे अंडे आपल्याला सोडायचे मस्तपैकी. तर मंडळी मस्तपैकी ना अंड्याचा जो मसाला बनतो ना अंडा करीचा तो एकदम टेस्टी बनतो, तुम्ही बघू शकता इकडच्या साईडनी. आणि स्मेल पण एकदम झणझणीत आला आहे. आणि इकडच्या साईडने बघू शकता सौंदने मस्तपैकी ना अंडी उकडली आणि त्यावरती ना मस्तपैकी तुम्ही बघू शकता लाल तिखट वगैरे टाकले. आणि हे अंडे ना आता फ्राय करायचे आपल्याला. वाह क्या बात है. आज एकदम फर्स्ट टाइम ना मंडळी मी तुम्हाला म्हणजे घरची अंडा करी खातोय. सहसा घरात अंडा करी वगैरे अजून खाल्ली नाही मी, खूप रेअर केसमध्ये खाल्ली. पण आज एकदम टेस्टी होणार आहे कारण एकदम मसाला बिसाला तुम्ही बघू शकता एकदम त्याचं मिश्रण वगैरे एकदम जोरात झालंय. आणि टेस्टी अंडा करी आपण करणार आहे. तर मंडळी आत्ता ना अंडे फ्राय होत आहे तोपर्यंत तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारूया. तर मंडळी आता आपण या व्हिडिओमध्ये ना घरी मस्तपैकी अंडा करीची रेसिपी बघतोय. तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणता पाहिजे. म्हणजे अंडा भुर्जी पाहिजे की आपलं बॉईल फ्राय पाहिजे किंवा आणखी दुसरं काही, किंवा बटाट्याचे पराठे म्हणा, इडली म्हणा किंवा आप्पे. यापैकी तुम्ही ना मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की आपण पुढचा व्हिडिओ कशावरती बनवायचा. तर आता आपण ना सध्या मस्तपैकी ना अंडा करी फोकस करूया आणि बघूया आपली अंडा करी कशी होते. मंडळी मस्तपैकी ना सौनी ना अंडा करी केली आणि अशी जबरदस्त अंडा करी झाली ना का त्याचा कलर आणि त्याच्यावरती जी तरी आली ना ते बघून तर मला आहे ना एकदम तोंडाला पाणी सुटले. आणि जेव्हा बनत होती ना म्हणजे किचनमध्ये तेव्हा ते त्याचा सुगंध एकदम भन्नाट येत होता. ते बघून तर मला इतकं भारी वाटलं ना का बस. तर इकडे बघू शकता सौनी अंडा करी आणली इकडे आणि मस्तपैकी त्यावर पोळ्या, राईस आणि इकडे कांदा चिरलाय मस्तपैकी गोल गोल मस्त त्याच्या खापा झालाय. तर आता आपण ही अंडा करी ट्राय तर मंडळी मस्तपैकी ना अंडा करी झाली. तुम्ही बघू शकता मस्तपैकी अंडे आपण पहिले फ्राय करून घेतले होते. त्याला तरी बिरी आली एकदम झकास. आणि एकदम थिक म्हणजे मीडियम थिकमध्ये बनवली आपण, जास्त थिकमध्ये नाही बनवली. मंडळी अंडा करी ना एकदम झकास झाली. विशेष म्हणजे ना त्याला आपण जे अद्रक, लसूण आणि टोमॅटोची जी पेस्ट टाकली होती ना त्यामुळे त्याला ना खूपच सुंदर टेस्ट आली. आणि मंडळी घरगुती अंडा करी आपण जेव्हा बनवतो ना तेव्हा त्याची टेस्ट खरंच खूपच वेगळी असते. सगळे मसाले घरगुती आहे. म्हणजे यात जे पण मसाले वापरले मंडळी आम्ही ते एक पण मसाला त्यात बाहेरून आणले नाही. कारण माझी आई आणि माझी बायको स्वतः घरी मसाले बनवते ना त्यामुळे ना टेस्ट एक नंबर आली मंडळी. खरंच खूपच सुंदर बनली. क्या बात आहे राणीबाई, एक नंबर. जेवण एकदम जोरात झालं. आणि राईस पण ना 1008 मस्तपैकी गटका राईस बनवला आपण त्यामुळे त्याला पण टेस्ट अतिशय सुंदर आली. आणि
अंडा करी ना जशी मला आवडते ना एकदम झणझणीत तशी आमच्या सौंदी बनवली. तुम्हाला पण ना हा व्हिडिओ जर आवडला ना तर नक्की व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरा का मंडळी. बाय बाय. पुन्हा भेटूया आणखीन छान छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.